परभणीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील 7 लाखांच्या जबरी चोरीचा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात पर्दाफाश केला असून ही चोरी नसून फिर्यादीनेच आपल्या साथीदारांच्या मदतीने रचलेला बनाव असल्याचं तपासात उघड झालंय। दहिवाड ज्वेलर्सच्या कामगाराने बँकेत भरण्यासाठी दिलेली रक्कम लुटल्याचा खोटा दावा केला होता। मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी इम्रान शेख सत्तार शेख याला सातोना येथून ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून 3,50,000ची रोकड आणि मोबाईल असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू आहे। परतूर येथील दहिवाड ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या प्रथमेश शहाणे याला मालकांनी परभणीतील बँकेत भरण्यासाठी 7 लाख रुपये दिले होते। मात्र जळगाव परिसरात लघुशंकेसाठी थांबलो असता 4 अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून रक्कम लुटल्याची तक्रार प्रथमेशने परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, गणेश सोडकर आणि अंमलदार विलास सातपुते यांच्या पथकाने तातडीने तपास चक्र फिरवली। पोलिसांनी केलेल्या चौकशीत फिर्यादीचाच बनाव समोर आला आणि या प्रकरणात इम्रान शेख सत्तार शेख याला अटक करून 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलीस आता फरार असलेल्या इतर 2 आरोपींचा तीव्रतेने शोध घेत आहेत।